ओके तो गुड मॉर्निंग गाइस, बॉयज़ गर्ल्स एवरीवन। तो आज हम हमारे वर्टस का जो मैकविल है और टायर दोनों चेंज करने वाले। तो मिस्टर किरण साउक इज ट्राइंग टू रिमूव एग्जिस्टिंग व्हील। सो लेट्स सी। ऑलरेडी हमने इसको लगाया था, लेकिन हमारे गाड़ी का क्या ख़राब हुआ था भाई? इसका स्टीयरिंग रैक का इशू था। तो जो हमारा सर्विस सेंटर वाला है VW का, वो बोला सर आपको आपके पुराने ये नए मैकविल्स निकाल के जो कंपनी फिटेड है वो डालने पड़ेंगे। इस वजह से ये चेंज करवाए थे। तो आज थोड़ा सा फ्री टाइम मिला, तो उस टाइम हम प्लान किया कि चलो फिर से चेंज कर देते हैं। स्टीयरिंग रैक का इशू तो सॉल्व हो गया है। तो ये हमारी गाड़ी का लुक है। पाटील आमचा परम मित्र, आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलोय। हॅपी न्यू इयर भावा. हॅपी न्यू इयर. येस. आणि आता आम्ही जायचं प्लॅन केलाय. अंडे कुठं राहिले? अंड्या गेलाय यार तुझ्या याला. अंड्या गेलाय मदर सोबत बाहेर, त्याच्यामुळे चला आपण लावून येऊ गाडी. वैभवची गाडी आता आपल्याला मागं सर्व्हिसिंग याला लावून टाकू, म्हणजे मग उशीर झाला तरी आतमध्ये राहीन गाडी. आपण वोल्टच घेऊन जाणार आहे. इकडे 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 भाई, उलट किंवा स्विफ्ट घेऊन जाणार आहे. आता रिटर्न येऊन ठरवू. इथून आतमध्ये गाडी, इथून आत बस इथून आत टाकात. ते काय यांनी आणले बाबा हे. गाडी लावून टाकू. सकाळी इथेच आपण केला विषय. आता प्लॅन नवीन नाही, आता व्लॉगिंग चालू केलं आहे आपण. आता प्लॅन असा आहे, पहिलं नारायणपूरला जायचं आहे. नारायणपूरवरून मग रिटर्न येऊ. दगडूशेठला गर्दी सध्या, मग जेवण घरी. दगडूशेठला जायला थोडंसं बघू आपण. रिटर्न नारायणपूरवरून येताना किती उशीर होतो त्याच्यावर डिपेंड आहे. आणि घेतलं केलं तर फोन, आणि म्हटलं तुम्ही या जाऊन. आपण दोघं जाऊन, त्याचा काही विषय नाही. ओके गणपती बाप्पा मोरया. केस का कापलेत काय गळा? बालाजीला गेलतो भाई. अरे भाई, बालाजीचं धोतर काढून फोटो नाही काढला. ओके निघालोय आपण. गिम्बल पण आपण आजच घेतलंय. मिस्टर DIY, चांगला डील भेटला. तर आपण निघतोय अशा प्रकारे. आणि बघूया आता. चांगली जर्नी आहे. 2 तास लागतील जायला मॅक्स, बरोबर? 2 तासात पोहोचू. वैभव शेट ब्लॉगिंग करतील बसल्या बसल्या. जरा वैभव शेट मस्त ब्लॉगिंग करा. 2 शब्द बोला जरा त्याच्यामध्ये. तुमचा आवाज जनतेला ऐकू द्या. ब्लॉगिंग हे इम्पॉर्टंट याच्यासाठी असतं की आपलं संभाषण कौशल्य वाटतं त्यांनी. ओके. हे आमचे बंधू आमचे बंधूंना बाय बाय करून आता निघतोय. हे आमचं शॉप आहे. कशामध्ये जवळजवळ आम्ही एक 3 किलोमीटर आलोय. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर पासून बघतोय. एक रिटर्न यायचं ट्रॅफिक आहे, ते कंटिन्यू फुल आहे रस्ता पलीकडचं येण्याचा. तर रिटर्न यावं का नाही हा मोठा प्रश्न पडलाय. तिकडच राहणार आज आम्ही अशा प्रकारे. तिकडच राहायचा विचार करतोय. वैभव बोललाय असं. आता हे म्हणजे खूपच भयानक परिस्थिती आहे. आणि हे अजून पण चालूच आहे. जवळजवळ हा कंटिन्यू जाम हा जो आहे, माझ्या अंदाजे हा 5 ते 6 किलोमीटरचा 100%. 5 ते 6 किलोमीटर जाम मध्ये अडकणं म्हणजे 3 तास तर कुठेच नाही गेले, नो डाऊट. लेट्स सी. रिटर्न येताना मे बी पुणे सिटीतून जाऊया, बेटर राहील. कारण हे इथून ट्रॅफिक आता इथे कंटिन्यू वाढतच जाणार आहे.
1 तास 20 मिनटं दाखवतोय आणि 7 वाजेपर्यंत पोहोचू आपण. आपण आता टोल नाक्यावर पोहोचलोय. कोणता आहे टोल नाका वैभव? खेड शिवापूरचा टोल नाका प्लाझा आहे. तुम्ही फक्त बाजूचा नजारा बघा. नकोय आम्हाला नजारा बघू द्या सारखा तुम्ही. पाणी बॉटल, असला भारी नजारा इथे. पाणी बॉटल. फास्टॅग आहे. फास्टॅगवरती हॅपी ड्रायव्हिंग म्हणते ते. ह्या पद्धतीचा जो सुख आहे ट्रॅव्हलिंगमध्ये भेटतं. बेस्ट वातावरण, प्रसन्न मन आणि सोबत जिगरी यार. अजून काय पाहिजे एका ट्रिपमध्ये? असे रोज ट्रिप पाहिजे फक्त. असं ट्रिप करायला रोज काम करावं लागेल आपल्याला सध्या आणि मग आपण असं रोज ट्रिप करू शकतो फ्युचरमध्ये. येस. तर आता इथं आम्ही थांबलोय. असं कॉफी प्यायचं मन करत होतं. म्हटलं वायब्याला म्हणलं कॉफी पिऊन जाऊ. फक्त तुम्ही नजारा बघा. कोस्टा कॉफी ते खायचं नाही ना बाबा. कोस्टा कॉफी ठीक आहे. ऑफिस पे कॉफी बसायचं नाही. कॉफी घेऊन बाहेर जाऊ. विच वन? हॉट कॉफी ना? हां ओके. कॅपुचिनो स्मॉल साइज. ओके. व्हाट डू यू वांट वैभव? खिडशीवरच्या पुढे आपण इथे कोस्टा कॉफी आहे इथं आलोय आणि इथून हा सिनेरिओ आहे. बेस्ट व्ह्यू. कॉफी आपली वल्टस. बेस्ट व्ह्यू. सेल्फी कॅममध्ये बराच म्हणजे बोललो नाही अजून जास्त. हळूहळू कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. सो लेट्स सी. आणि थोडंसं सेल्फ फ्रंट कॅमेरा ओपन करून सेल्फ ऑब्झर्वेशन किंवा आपण कोणत्या पद्धतीने बोलतोय, कसं ब्लॉगिंग करतोय, कसं डिस्कशन करतोय, हे जर स्वतः ऑब्झर्व केलं तर मे बी आपल्या कम्युनिकेशन स्किलमध्ये जास्त थोडंसं फरक पडतो. तुला काय वाटतं वायब्या? बरोबर आहे. बरोबर आहे. लाजू नको कॅमेरा. निघतोय आता परत. तिथे एक इनो आला होता. एवढी चांगली जागा आहे. ते कचरा टाकून गेला निघून. वायब्याने घातल्या 2 चिव्या त्याला. ते आपण व्लॉगिंगमध्ये टाकू शकत नाही चिव्या. तर आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आपण नारायणपूरचा असणार आहे. वरच्याची सुरुवात थोडी देवदर्शनी करावी असं वाटलं. असं काही प्लॅन नव्हता सकाळपासून, पण अचानक प्लॅन ठरला. वैभवनी पण हाफ डे ऑफिस टाकलं. माझं आज वर्क फ्रॉमच केलं. मी आज वर्क फ्रॉम होम केलं. तर निघूया. थोडं डिस्टन्स राहिलं आहे अर्ध्या तासाचं, पण खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे. आणि आत्ताच एका मित्र क्रॉस झाला. त्याचा मेसेज पण आला व्हॉट्सअपला की पुढे खूप गर्दी आहे. जर झालं पॉसिबल तर यू टर्न मारा. बट आता एवढ्या लांब आलोय तर
आय डोंट थिंक सो की आपण युटर्न मारला पाहिजे, म्हणून करतोय कंटिन्यू ट्रॅव्हलिंग किंवा कंटिन्यू पुढे जात आहे. लेट सी, जाऊया. वैभवचा आताच एक शॉर्ट व्हिडिओ टाकला युट्यूबला, म्हणतोय युट्यूबलाच म्हणतोय, इंस्टाला म्हणतोय की थांब मी बघतोय कसा मागं दिसतोय तो टाकला म्हणतोय. ठीक आहे चालेल, त्यात काय एवढं, उद्या जाऊन फेमस होशील, उद्या पण केस पण येतील तुला. लास्ट टाइम जेव्हा गोव्याला गेलो होतो त्यावेळेस वैभवनी टांग दिली होती, पण यावेळेस आम्हाला अनिकेतनी टांग दिली. तर ठीक आहे, हे चालूच असतं अप अँड डाऊन. नेक्स्ट टाइम आम्ही सगळे सोबत जाऊ. येस होईल, बेटर होईल. गाईज गेली 1 तास झाला आम्ही इथं अडकलेलो आहे आणि मॅप मध्ये गेली 1 तास झाले, 40 मिनिटच दाखवते, ते काही कमी होईना झाले. लाल जसं आम्ही पुढे जातो तसं लाल वाढत जाते, काय खरं नाही. आज आताच 1-2 जण भेटली आम्हाला, म्हटली की दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही डबल लाईन करतोय, पण लोक काही शाणे नाहीत, 4 लाईनी करतायत, 4 लाईनी. अवघड आहे. या गोष्टी लोकांनी थोडेसे घेतल्या पाहिजेत की बाबा आपण पण काहीतरी सोसायटीला देणं लागतं, त्याच्यामुळे करतायत लोक पण इथं मेहनत भरपूर, थांबलेली आहेत, सिस्टम व्यवस्थित चालवी. पण आज आम्ही निश्चय केलेला आहे, देवाचं दर्शन घेऊनच आम्ही घरी जाणार आहे. त्याच्यात काही डाऊट. हा, भले किती टाइम लागू दे काय होऊ दे. येस एवढे पेशन्स खूप आहेत. आता ते पेशन्स टेस्ट करताय देव. ठीक आहे, लेट्स सी. अशा पद्धतीने आम्ही पोहोचलोय लोकेशन वरती, गाडी पार्क केली बाहेर. स्ट्रगल इज रिअल. 1 तासाच्या डिस्टन्ससाठी 3 तास लागलेत आम्हाला, पण एकदा इथं पोहोचल्यानंतर बरं वाटतं. चांगलं. वैभव काहीतरी विचारायला गेलाय. इथून जा म्हणतायत. वॉशरूम शोधतोय आम्ही जरा, कोण मग दर्शनाला जाऊ करून. श्री क्षेत्र नारायणपूरचं दत्त मंदिर. इथं वैभव दर गुरुवारी यायचं आधी, जेव्हापासून जॉबला लागला त्यावेळेस थोडंसं गॅप पडतो. आज नवीन वर्षाचा आपलं चला एकदा भेटून येऊया. निघालोय दर्शन घेऊन, जाताना आता पुणे सिटीतून निघणार आहे. रस्त्याने ट्रॅफिक आहे तेवढंच होतं, मंदिरात पोहोचल्यानंतर गर्दी पण तेवढीच आहे. आता निघालोय आम्ही रिटर्नच्या प्रवासाने. आता सध्या आम्ही आहोत बोगदेव घाटात. बाजूचा तुम्ही नजारा बघू शकता, पूर्ण पुणे सिटी कव्हर होते. सारसबागेजवळ गाडी पार्क केली आता आणि पुण्यात पोहोचलोय. तर आम्ही दगडूशेठचं दर्शन घ्यायला चाललोय, वैभव आणि मी. इथं गणराज म्हणून हॉटेल, इथे एक लास्ट टाइम एकदा इथं जेवलो होतो, टेस्ट चांगली याची व्हेजमध्ये. आणि बघूया आता डिनरचा प्लॅन. अनिकेतने टांग दिली. लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो की अंडे येणार आहे, पण काय नाही आला तो. बाप्पाचं दर्शन चाललंय आता आणि निघालोय. सजावट आहे आजची नव्या वर्षाची मंदिराच्या समोरची, छान दिसत आहे. येस वाय बॅ, हाऊस द जोश. हाय सर. मजा आली आज, मस्त वाटते. तर मस्त जेवण करून मग घरीचा रिटर्नचा प्रवास. ओळखीची गाडी आहे दुकानाजवळ, गाडी घेऊन मग निघू खरी. असं प्लॅनिंग तर आहे सध्या. गणराज V2 हॉटेल पुणे की सड़कों पे घूम रहे हैं हम आफ्टर लॉन्ग टाइम. असा फ्री वेळ काढलाय आणि मला असं वाटतं की 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस असा वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी.
आणि आपल्या एखाद्या जवळच्या काळाच्या जवळच्या मित्रासोबत असं फिरायला गेलं पाहिजे. जरा शेअर होतात गोष्टी, बरं वाटतं. नॉईस कॅन्सलेशनवाला माईक घे म्हणतोय वैभव. हां, आणि एक ट्रायपॉड पण घ्यायचा आहे. ट्रायपॉड घेतला म्हणजे कसं आहे एक आपल्याकडे, पण तो एवढं काही इफेक्टिव्ह काम करत नाही. तो पद्धतशीर पैसे वेस्ट घाललेले आहेत. नाही पद्धतशीर पैसे नाही घालवले. 168 रुपयाचा आहे तो. तेच ना, 168 मध्ये खूप असायचे. तुम्हाला नाही कळणार, पण वैभव- आमच्या लोकांना माहिती नाही. वैभव खूप आमचा पैसा खरी करणारा मित्र आहे आणि केलाच पाहिजे प्रत्येक जणांनी. त्याच्यावर तो आमचा इन्व्हेस्टर पण होऊ शकतो. तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका, अंडर एस्टिमेट करू नका, कॉम्प्रोमाइज. ओके, गंधराजला जेवण चालू आहे. होत आलं कसं आहे बाई टेस्ट? ओके, निघालोय आता. वैभवला सोडलंय. वैभवची बाईक घेतली आपण सकाळी पार्क केलेली आणि आता निघालो. चल मग भेटू. हां चालते. हां